नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो आहे. आपण पाहिलंच असेल की तलाठी परीक्षेचं जे स्वरूप आहे ओके, त्यामध्ये बौद्धिक चाचणी जी आहे, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हा सेक्शन जो आहे तो किती एकूण 50 मार्क्ससाठी विचारला जाणार. म्हणजे एकूण 25 क्वेश्चन्स जे आहेत बौद्धिक चाचणी आणि अंकगणितावर विचारले जाणार आहेत. मी याआधी अहमदनगर 2016चा पेपर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये बौद्धिक चाचणी आणि अंकगणित त्यामध्ये घेतलेलं आहे. पाहिलं नसेल तर नक्की पहा, खूप छान आहे आणि मुलांचे खूप चांगले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तिकडे आलेले आहेत. तर आजच्या पेपरमध्ये मी काय करणार आहे तर बुलढाणाचा जो 2016चा जो पेपर झालेला आहे तलाठी भरतीसाठीचा बौद्धिक चाचणी सेक्शन तो आज मी इकडे घेणार आहे. तर आपण आता सुरुवात करूया. तर बघा, बुलढाणा तलाठी एक्झाममध्ये काय झालेलं आहे तर इथे पहिला जो क्वेश्चन विचारलेला आहे, गटात न बसणारे पद कोणते, गटात न बसणारे पद कोणते. तर आपण इकडे कुठे अल्फाबेटमध्ये इकडे दिलेले आहेत, तर प्रत्येकामध्ये काहीतरी संबंध लावायचा आहे आणि त्यातला गटात न बसणारा जो शब्द आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. तर लक्षात घ्या, इथे बघा पी नंतर QR म्हणजे इथे दोनचं अंतर, त्यानंतर FGH जी नंतर येणारा H, X नंतर YZ आणि T नंतर UV. सो हे पहिले जे दोन अक्षरं जी आहेत तीच प्रत्येकामध्ये सारखी आहेत आणि प्रत्येकामधला जो संबंध जो आहे तो बरोबर आहे. म्हणून या 4 वरून आपल्याला कोणतंही वेगळं पद काढता येत नाही आहे. तर आता आपण दुसरी दोन पदं बघणार आहोत. तर बघा N नंतर काय येणार आहे, इकडे L जो आहे LMN म्हणजे इकडे दोन अक्षर मधलं एक फक्त M जर काढलं ओके, LMN नंतर BCD, C नंतर इकडे लगेच D आला, नंतर T नंतर काय TUV, मग इथे R आहे, R असल्यानंतर मग इथे काय पाहिजे RST हवा आहे. T इथे नाही आहे, इथे काय आहे P. मग हा जो संबंध आहे तो इथे लागत नाही आहे. सो जे चौथं जे ऑप्शन आहे दॅट मीन्स ऑप्शन 4 जे आहे ते गटात न बसणारं पद आहे. म्हणून आपलं जे उत्तर असेल ते काय असेल ऑप्शन नंबर 4. समजलं? इकडे प्रत्येकामध्ये काय L नंतर MN पाहिजे म्हणजे N हवा आहे, N इथे बरोबर आहे. B नंतर C नंतर येणारं D, TUV, इथे R नंतर काय हवं होतं, R नंतर ST हवं होतं. तर इथे T नाही आहे तर इथे काय आहे P, म्हणून हे गटात न बसणारं पद आहे. त्यानंतर बघा पुढचं आपल्याला पुढचा पण क्वेश्चन तसाच आहे, गटात न बसणारे पद कोणते. तर आता इकडे जर आपण ऑब्झर्व केला, सपोज हे डेसिमल म्हणजे पॉईंट्स जर काढून टाकले तर 8चा वर्ग 64 बरोबर. त्यानंतर दुसरं जे आहे 1296 36चा वर्ग असतो, 625 जे आहे ते 25चा वर्ग आणि 24,2401 म्हणजेच तो 49चा वर्ग. तर प्रत्येक संख्येचा इकडे वर्ग आहे. इथे दोन प्रकारे लागतात संबंध. पहिला म्हणजे यामध्ये खरं तर ऑप्शन 1 जे आहे हे आपलं गटात न बसणारं ऑप्शन असणार आहे, कारण इथे कसं आहे हा 8चा वर्ग आहे, हा जर बघितला तर हा कितीचा आहे 36चा वर्ग, हा 25चा वर्ग ओके, आणि हा जो आहे हा कितीचा आहे तर 49चा वर्ग. म्हणजे हे जे बाकीचे जे तिन्ही जे अंक जे आहेत ते 2 अंकी संख्येचे वर्ग आहेत आणि हाच फक्त 1 अंकी संख्येचा वर्ग आहे. किंवा दुसरा जर फरक घेतला पॉईंटने, दॅट मीन्स हा 0.8चा, हा 0.25चा, हा 0.36चा आणि हा 0.49चा वर्ग आहे. तर तरी पण इकडे असा संबंध लागतोय की 8 नंतर इथे काहीच नाही आहे, इकडे आहेत 2 नंतर 5, 3 नंतर 6, 4 नंतर 9. म्हणजेच जर यामध्ये 2 अंकी किंवा आणि 1 अंकी हा संबंध लावला किंवा पॉईंटने जरी लावला तरी पण आपला ऑप्शन 1 जे आहे ते आपल्याला गटात न बसणारं पद भेटतंय. त्यानंतर बघा तिसरं जे आहे, तिसरं विचारलेलं आहे की 14 फेब्रुवारी 2016 ते 10 जुलै 2016 अखेर किती दिवस होतात. 14 फेब्रुवारी 2016. आता बघा इथे पटकन एक तुमच्या लक्षात येईल की 2016 ज्या संख्येच्या शेवटचे अंक जे आहेत त्याला जर 4ने भाग जात असेल ओके, 4ने भाग जात असेल तर त्याला तो कुठला असतो लीप वर्ष असतो. म्हणजे 2016 जे आहे ते कुठलं आहे लीप वर्ष आहे, म्हणजे 16ला 4ने भाग जात आहे. लीप वर्ष म्हणजेच काय तर फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असणार आहेत तर 29 दिवस असणार आहेत ओके. आता इकडे आपल्याला म्हटलं आहे की 14 फेब्रुवारी 2016 ते 10 जुलै 2016 अखेर किती दिवस असतील. तर बघा फेब्रुवारीचे जे दिवस आहेत 14 फेब्रुवारी पकडून, सो 14 28 28 आणि 1 29 बरोबर. मग ते झाले 15 आणि 14 फेब्रुवारी 1 म्हणजेच एकूण झाले दिवस 16. लक्षात घ्या 14 फेब्रुवारी 1 दिवस. त्यानंतर उरलेले जे आहेत ओके
ते दिवस म्हणजे 29 मधून 14 जर गेले तर राहिले 15, 15 आणि 14 फेब्रुवारी म्हणजे 16. त्यानंतर एप्रिल, फेब्रुवारी नंतर मार्च येणार, मार्चचे किती 31 दिवस. त्यानंतर एप्रिलचे एकूण असतात 30 दिवस, मेचे असणार 31 दिवस, त्यानंतर जूनचे 30 दिवस आणि जुलै महिन्याचे आपल्याला इकडे सांगितले 10 जुलै 2016 अखेर किती दिवस असतील. सो इथे 10 हे दिवस म्हणजे आपल्याला आता हे काउंट करायचे. तर बघा 3 एके 3 6 3 त्रिक 9 3 चौक 12 13 14 हे झाले 140. ओके आणि एकक त्यांचे 6 7 8 म्हणजे हे एकूण किती झाले 148. तर ऑप्शनमध्ये सेकंड नंबरला जे आहे ते 148 दिसतंय म्हणून 148 हे आपला ॲक्युरेट आन्सर आहे. इथे या क्वेश्चनमध्ये जे फसवं जे आहे ते पटकन लक्षात आपला कधी कधी येत नाही, हा लीप वर्ष, तर लीप वर्ष लक्षात ठेवा. ओके, नाहीतर मग पटकन कोणी काय केलं असतं 147 सिलेक्ट केलं असतं जर त्याला लीप वर्ष माहिती नसतात तर. ओके, सो 148 हे आपलं ॲक्युरेट आन्सर आहे. त्यानंतर बघा पुढचं इथे म्हटलं अंकांची लयबद्ध मांडणी पूर्ण करा. म्हणजेच काय लयबद्ध मांडणी म्हणजेच काय, एक सिक्वेन्समध्ये ठराविक अंतरानंतर सारखेच हे येणार आहेत डिजिट्स जे आहेत ते येणार आहेत. तर इथे एक लक्षात घ्या की हा जो पहिला जो आहे तिथे काय असणार आहे, पहिलं जे असणार आहे तिथे बघा एक पटकन तुमच्या लक्षात येते की ते 3 वेळा 1 इथे कुठेच दाखवलेलं नाही आहे. बघा 3 वेळा 1 नाही, इथे 2 वेळा 1 आहे, इथे आहे, इथे 2 वेळा 1 आहे, पण 3 वेळा कुठेच नाही आहे. बरोबर. सो पहिला जो अंक असेल तो किती असणार आहे 0. इतकं तर कन्फर्म झालं. म्हणजेच ऑप्शन 3 जो आहे तो आपला एलिमिनेट झालेला आहे. बरोबर. त्यानंतर बघा इथे एक लयबद्ध जर मांडणी करायला घेतली, बघा 10 100, त्यानंतर समजा इथे 10 100 जर लिहिले, बघा इकडे मी रेडमध्ये दाखवतोय, हे बघा इथे 10 100, परत इथे 10 100, बघा इथे 10 100, इथे 10 100, इथे 10 100, म्हणजेच किती 10 शेवटचा जे अंक जो असेल तो किती असेल 1. सो इथे नाही आहे, सो हा पण आपल्या इकडे इलिमिनेट होऊन गेलेला आहे. खूप सोपं आहे. बघा हा एक 10 100चा सेट, हा एक 10 100चा सेट, सो इथे किती येऊन जाणार 0. म्हणजेच आपलं पहिलं दुसरं तिसरा जो असेल ते 0 असेल. 1 2 3 1 2 3, फक्त ऑप्शन 4 जो आहे तो बरोबर दिसतोय. आणि जर कधी कधी काय होतं की आपली लयबद्ध मांडणी आपल्याला वाटते की बरोबर आहे, आता मी बाकी इकडे एलिमिनेट करून केलेलं आहे, डायरेक्ट सॉल्व केलेलं आहे, तर वाटलंच की लयबद्ध मांडणी येते किंवा नाही तर जितके पण आहेत नंबर्स ते टाकून बघा आणि एक लयबद्ध मांडणी येते की नाही ते बघा. आता बाकीचे इथे 1 राहिला, त्यानंतर 0 तर ऑलरेडी टाकला, इथे येईल 0, इथे येईल 1. तर बघा लयबद्ध मांडणी येते का 10 100. ओके 10 100, त्यानंतर 10 त्यानंतर 101, 10 100 101, 10 100 101, 10 100. यस, ही लयबद्ध मांडणी येते. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे. इलिमिनेटने खूप काही सेकंदात हे होऊन जातं. सो तुम्ही इलिमिनेट जे आहे ते वापरत जा. जर बाकीचे पुढचे जे आहेत डिजिट्स त्यावरून एक अंदाज काढा की हा अंक असू शकतो किंवा नाही. ओके, आणि त्याबरोबर हे सॉल्व करा. त्यानंतर बघा क्वेश्चन 6 जे आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी इकडे आपल्याला विचारलेलं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल इकडे विचारलेलं आहे. खूप सोपं आहे. इथे फक्त एक आपल्याला संबंध लक्षात घ्यायचा आहे की इथे काय येणार आहे ते. तर बघा ओ नंतर काय येतं, ओ नंतर येतं पी, बरोबर, पी नंतर येतं क्यू, क्यू नंतर काय येणार आहे आर. सो हे 2 ऑप्शन्स तिकडे कट झालेले आहेत. बघा हे 2 ऑप्शन्स कट झालेले आहेत. मी हे सगळं डिलीट करतो एकदा. बघा हां, हे 2 ऑप्शन्स तिकडे कट झालेले आहेत, ओ पी आर. आता इकडे बघा ह्याच्यामध्ये आर आर दिसतोय. मग आता बघा समजा क्यू आर एस, मग शेवटी काय पाहिजे टी, पी क्यू आर एस टी पाहिजे. सो इथे टी आहे, इथे काय एफ आहे. सो हे पण ऑप्शन कट झाला. सो ऑप्शन 1 जे आहे ते बरोबर आहे. जर पाहायचंच असेल खरं तर बघण्याची गरजच नाही आहे कारण बाकी एलिमिनेट झालेत. तर हे बघा सी, हे एफ जो आहे तो पण त्याच पद्धतीने असेल, सी डी ई आणि इकडे एफ. बघण्याची अजिबात गरज नसते कारण वेळ खूप कमी असतो आणि पटपट पटपट सॉल्व करावं लागतं. त्यानंतर बघा पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन 7. क्वेश्चन 7 जो आहे त्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, एका रांगेत अनिलचा शेवटून 8वा क्रमांक आहे. ओके, आता मी इथे एक लाईन काढतो, इथे लाईन ड्रॉ केली. ओके, हा शेवटचा. ओके, इथून कितवा 8वा जो आहे तो तिथे कोण आहे अनिल, बरोबर.
त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे त्याच रांगेत सुनील, याच रांगेमध्ये सुनील जो आहे तो सुरुवातीपासून 16वा, हे सुरुवातीचा, ओके, तिथून कितवा 16वा, तो इथे असू शकतो किंवा इकडे असू शकतो, त्यासाठी पुढच्या वाक्याची आपल्याला मदत घ्यावी लागेल. ओके, 16 इकडे पण असू शकतो, इकडे पण, रांग किती मोठी अजून माहिती नाहीये. सुरुवातीपासून 16वा आहे. अनिल सुनीलच्या अगोदर, अनिल जो आहे तो सुनीलच्या काय आहे, अगोदर आहे, म्हणजे अनिल इकडे, हे शेवटचं टोक म्हणून इथे कुठेतरी असणार आहे. ओके, तिसऱ्या स्थानावर आहे, म्हणजेच हा इकडे अनिल, त्यानंतर 1 2 जण मध्ये असणार आहेत आणि तिसरा जो असणार आहे तो कोण असणार आहे, तर सुनील असणार आहे. बरोबर. तर रांगेत एकूण किती मुले आहेत. आता इथे काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस काउंट केलं जातं, आपण बेरीज किंवा वजाबाकीने जर करायला गेलो, ओके, त्यामधून खरं तर काय करायला लागतं, -1 करावं लागतं. ओके, बट -1 बहुतेक मुलांकडून केला जात नाही आणि ऑप्शन जे आहे तो तुमचं चुकीचं येतं. कारण इकडे बघा, इथे 19 20 21 22 खूप जास्त अंतर नाही आहे, प्रत्येकामध्ये 1-1चाच अंतर आहे. जर तुम्ही -1 केला नाही तर मी हे तुम्हाला पटवून देतो -1 का करावं लागतं ते. तर बघा इथे लक्षात घ्या, हे पहिलं जे आहे टोक, ओके, म्हणजे पहिला जिथे मुलगा असणार आहे, तिथून सुनील जो आहे एस, तो कितवा सांगितला आपल्याला, 16वा, म्हणून इथे आलं 16. बरोबर. आता अनिलची जी पोझिशन आहे ती इथून किती आहे, 8वी, तर हा अनिलचा पहिला, दुसरा, बघा इकडे मी ब्ल्यूमध्ये दाखवतोय, हा बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे झाले 4 5 6 7 आणि हा 8. बरोबर. मग इथून जो सुनील जो आहे, सुनील नंतर इथे मुलं किती आहेत, तर बघा 1 2 3 4, इथे फक्त सुनील नंतर किती, 4 मुलं आहेत. 16 अधिक 4, 16 अधिक 4 किती होणार आहेत, 20. आता हेच जर तुम्ही सॉल्व करायला गेलात की इकडे 8 आहे, इकडे 16 आहे, मग इथे परत इथे राहणार 3, मग इथे मग तुम्ही म्हणणार की ते 16 अधिक इथे किती तुमचे याच्यामधले, इथे कसं होतं माहिती आहे का, की 8 जे आहे 8, ओके, अनिल जो आहे तो परत परत काउंट केला जातो जर दुसऱ्या कुठल्या मेथडने केलं तर. आता हे खूप कमी डिजिट्स आहेत, सो प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला काही. ओके, मी इथून फक्त काय केलं, सुनीलपर्यंतची 16 पोझिशन, अनिल आणि सुनीलमध्ये एकूण 2 मुलं, म्हणजे हे झाली 4थी पोझिशन, 5वी 6वी 7वी 8वी, म्हणजे सुनील नंतर एकूण जी मुलं असतील ती किती असणार, 4, 16 अधिक 4 20, हे याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा 8वं जे आहे तिथे काय विचारलेलं आहे, खालील मालिकेतील चुकीचे पद कोणते. आता ही जर मालिका आपण पाहिली तर बघा चढत्या क्रमाने गेलेली मालिका आहे. सो आपण इकडे शक्यतो ज्यावेळेस चढत्या क्रमाने असतं त्यावेळेस काय करतो, शक्यतो मायनस किंवा स्क्वेअर वगैरे जे आहे ते आपण अप्लाय करून पाहतो. तर इथे स्क्वेअरचा काही संबंध वाटत नाही इथे, सो आपण इकडे मायनसने करूया. मायनसने बघा 11 आणि 18 यामध्ये कितीचा फरक आहे, तर 9चा फरक आहे. त्यानंतर 18 आणि 31 यामध्ये 13चा फरक येईल. बरोबर. त्यानंतर 31 आणि 42 यामध्ये 11चा फरक येईल. बरोबर. 13 11 आणि 42 59 याच्यामध्ये किती जाईल, 17चा फरक येईल. तर पटकन लक्षात एक गोष्ट येऊन जाते की इथे 18 नंतर जे आहे तो 11चा फरक हवा होता, कारण इकडे बघा हे जे आहेत 9 11 13 17, ओके, म्हणजे इथला जो फरक जो आहे हा 31 जो आहे हा इथे रॉंग आहे. इथे 11चा फरक हवा होता, 11च्या फरक नंतर इकडे 13चा फरक वगैरे असता तर आपण म्हटलं असतं. बघा 9 2 11 11 2 13 13 2 15 इकडे होतात, तिथे काहीतरी म्हणजे ह्या ज्या संख्या ज्या आहेत, ओके, या संख्या कशा घेतलेल्या आहेत की जो फरक जो आहे तो वाढता घेतलेला आहे. पण इथे काय झालेलं आहे की हा फरक इकडे वाढलेला आहे आणि याच्यामधला फरक परत इकडे कमी झालेला आहे. सो या संबंधानुसार 31 हा जो अंक जो आहे हा चुकीचा आहे. सो ऑप्शन 3 इज द ॲक्युरेट आन्सर हियर. ओके. नंतर बघा पुढचं आपल्याला म्हटलेलं आहे की सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑफ सर्व्हिस या शब्दामध्ये 2 वेळा आलेली अक्षरे किती आहेत. आता या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करताना कमीत कमी जास्तीत जास्त असे शब्द असतील तर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज आहे. कमीत कमी असतील म्हणजे जास्तीत जास्त कितीही चालतात, जास्तीत जास्त बोललं म्हणजे कमीत कमी कितीही चालतात. आता हे जे आहे एक सिंपल टाईप आहे. इथे फक्त विचारले 2 वेळा, 2 पेक्षा जास्त नाही. या शब्दामध्ये 2 वेळा आलेली अक्षरे किती आहेत. 2 वेळा आलेली अक्षरे जर काढायची आहेत तर फक्त आपण काउंट करायचं आहे. बघा एस जो आहे, एस इकडे आलेला आहे, बघा इथे एक आलेला आहे, हा एस इकडे एक आलेला आहे एस. बरोबर. त्यानंतर बघा ई
ई इथे एक आहे, इथे एक आहे, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा आहे. आपल्याला काय सांगितलं आहे? 2 वेळा. सो ई हे अक्षर येणार नाही आहे. एल जे बघा इथे एक आलेलं आहे, इथे एक आलेलं आहे. एफ पुढे तर नाही आहे, ई सोडूनच द्या, मग अशीच बघितलं. एम जे आहे ते इथे आलेलं आहे, इथं आलेलं आहे. त्यानंतर पी परत नाही आहे इकडे. ओ जे आहे इथे पण आलेलं आहे, इथे पण आलेलं आहे. त्यानंतर 1 2 ई, एन, टी, ओके, एफ. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर आणखी कुठलं दिसतं आहे? ई, एस झाला, एल झाला, एफ झाला, त्यानंतर एम झाला, ओ झाला. 2 4 6 8. ओके. सो इथे जे आहेत आपल्याला किती दिसतात एकूण? आणखी कुठला राहिला का एकदा मला बघू द्या. ई, एन, यस, एम, ओ झालेला आहे, एम झालेला आहे. खरं तर हे पेपरवर लिहिलं तर खूप सोपं पडतं आपल्याला. ओके. एफ, हां, यस यस यस, हा बघा इकडे एक एफ आणि इकडे एक एफ. खरं तर हे मी सॉल्व केलं होतं म्हणून माझ्या लक्षात आहे की हे जे आहेत एकूण 5 अक्षरं आहेत. सो मी परत इकडे शोधण्याचा प्रयत्न करतोय. ओके. सो बघा एकूण जे दांडे जे आहेत 2 4 6 8 10 म्हणजेच किती? 5 अक्षरं. 10 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती? 5 अक्षरं जी आहेत ती 2 वेळा इकडे आलेली आहेत. त्यानंतर बघा गटात बसणारे पद कोणते? गटात बसणारे पद कोणते हे इथे विचारलेलं आहे. तर बघा इथे जर पाहिलं तर GHI म्हणजे एक अक्षर सोडलं जी नंतरचं की इकडे आय नंतर जे नंतर के म्हणजे आय नंतर एक अक्षर सोडलं की इकडे म्हणजे आपल्याला या सिक्वेन्समध्ये जायचं आहे. पहिला, तिसरा, नंतर तिसरा, दुसरा, याच्यामधलं एक अक्षर सोडायचं आहे. ओके, +1 आणि इकडूनचं एक अक्षर सोडायचं आहे +1. जी, एच सोडून द्यायचं आहे आय नंतर आय, जे सोडून द्यायचं आहे के. सो ए नंतर बी सोडला सी नंतर डी सोडला इथे आला ई. एम नंतर एन सोडला इथे आला ओ नंतर पी सोडला इथे आला क्यू. ओके. आता त्याच संबंधाने आपल्याला इकडे पुढे जायचं आहे. तर बघा सुरुवात जी आहे इथे आयने एकाने केलेली आहे, इकडे आयने केलेली आहे. ओके. त्याचबरोबर इकडे एम आणि इकडे के ने केलेली. समजा मी आयचा जो संबंध जर घेतला, एक कुठलं तरी एलिमिनेट करायचं बघतोय, आय नंतर जे के हे इथे बरोबर संबंध लागतोय. सो हे जे आहे इकडे एलिमिनेट होऊन गेला. मी आता पहिल्याच ऑप्शनसाठी बघा चेक करून बघतोय, हे जर बरोबर येतं तर बाकी चेक करण्याची खरं तर गरज नसते जर वेळ आपल्याला कमी असेल तर. ओके. के नंतर काय? के नंतर एल एम. तर हा जो आहे पहिलं जे आहे तिथे बरोबर भेटते. मी इकडे क्रॉस जर मला वेळ असेल नंतर, ओके, तर मी हे नंतर क्रॉस व्हेरीफाय करून बघणार आहे. तर एम नंतर काय येतं? एम नंतर आय जे हे बरोबर आहे. जे नंतर के इथे लगेच आलेलं आहे. सो हे पण जाणार आहे. खरं तर ऑप्शन राईट आन्सर इकडे आपल्याला भेटलेलं आहे. हे फक्त मी क्रॉस व्हेरीफाय करून बघतोय. के नंतर काय येणार आहे? आय जे के एल एम इथे पाहिजे होता. ओके. सो हे इथं हा जो संबंध आहे हा पण इकडे रॉंग आहे. सो ऑप्शन 1 इज द ॲक्युरेट आन्सर. नेक्स्ट 11वा बघा, युवराज त्याच्या घरापासून. आता बघा इथे जो आहे हे युवराजचं समजा घर आहे. ओके. त्याच्या घरापासून 5 किलोमीटर कुठे जातोय? उत्तरेस. तर मी इथून उत्तरेकडे एक जाणारी रेषा काढली. ओके. हे किती अंतर आहे? हे आहे 5 किलोमीटर. त्यानंतर तेथून तो पूर्व म्हणजे इकडे उजव्या बाजूला. ओके. तिथून किती? 4 किलोमीटर गेलेला आहे. हे 4 किलोमीटरचं अंतर आहे, 5 पेक्षा थोडं कमी. ओके. तेथून तो दक्षिणेस 8 किलोमीटर जातो. आता परत इथून दक्षिणेस 8 किलोमीटर. आता बघा ही जी लाईन आहे 5 आहे म्हणून 5 पेक्षा जास्तच असणार आहेत 8. सो इकडे 8 किलोमीटर. नंतर शेवटी युवराज त्याच्या घरापासून, युवराजचं घर इथे आहे बरोबर आहे. हे युवराजचं घरापासून कोणत्या दिशेला आहे? सो इथे मी बघा रेडमध्ये इथे दाखवतोय. ही जी आहे वरची जी असेल ती काय असेल? उत्तर. ही पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य या दिशेला आहे. म्हणजेच कुठली? वायव्य दिशेला. सो वायव्य इथे दिलेलाच आहे याचं उत्तर. सो वायव्य हे याचं बरोबर उत्तर आहे. ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य. ओके. ओके. सो याच्यासाठी मी तुम्हाला आणखी एक चार्ट पण दाखवतो. 1 मिनिट इकडे बघा तुम्ही. वायव्य, आग्नेय. ओके, सॉरी माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे. ईशान्य, नैऋत्य, वायव्य, आग्नेय म्हणजे तो आग्नेय या दिशेला इकडे आहे. सो इथे जे आहे याचं
कुठलं आग्नेय हे याचं उत्तर असणार आहे. ओके, जो आता मगाशी आपण लिहिला त्याचं काय उत्तर असणार आहे, तर आग्नेय हे याचं उत्तर असणार आहे, कारण तो या पोझिशनला होता. हा इथे घर आणि इकडे ईशान्य, इकडे वायव्य आग्नेय, इकडे वायव्य आणि इकडे आग्नेय. सो उत्तर जे आहे ते आग्नेय आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचं, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर इथे बघा याला जर 2 ने गुणलं 1/3ला तर 2/3 बनेल. याला जर 2 ने गुणलं तर 2/3ला जे आहे याला 2 ने जर गुणलं तर हा 2/3 बनणार आहे. या 2/3ला जर आपण कितीने गुणलं, 3 ने गुणलं तर 3 कॅन्सल होती, तिथे राहतील 2. सो इथे 2 उत्तर आलं. 2ला जर आपण 4 ने गुणलं तर 8 भेटतंय. मग 8ला 2 3 4, मग 8ला कितीने गुणायला लागेल, 5 ने गुणावं लागेल. ओके, 8ला 5 ने गुणलं तर किती भेटेल, 40. प्रत्येक संख्येला जे आहे क्रमाने, म्हणजे पहिल्या संख्येला 2 ने गुणलं तर दुसरी संख्या भेटते, दुसऱ्या संख्येला 3 ने गुणलं तर तिसरी संख्या भेटते, तिसऱ्या संख्येला 4 ने गुणलं तर पाचवी संख्या, आणि पाचव्या संख्येला जर 5 ने जर गुणलं तर किती भेटत आहेत, जे ऑप्शन जे आहे ते 40 इथे भेटून जात आहेत. त्यानंतर बघा पुढचं 13वं जे आहे, आता 5 नद्यांपैकी ब ही ई पेक्षा लांबीने कमी. आता प्रत्येक कमी जास्त, आणि ते काय म्हटलंय, चढत्या क्रमाने लिहा. चढत्या म्हणजे इकडे शेवटी जे आहे ते कमी असणार आहे. म्हणून काय करायचं, हे अशा प्रकारची उदाहरणं सोडताना इकडे लेस दॅन म्हणजे च्यापेक्षा कमीचे सिम्बॉल देऊन घ्यायचे आणि मध्ये फक्त आपल्याला फिलअप करायचं आहे. ओके, आता बघा 5 नद्यांपैकी, नद्या किती, 5 आहेत. ब ही ई पेक्षा लांबीने कमी आहे. कोण, ब मग कमी आहे, मी इथे लिहून घेतली ब. चला मध्ये इथे कुठेतरी लिहून घेतोय, ब ही ई पेक्षा लांबीने कमी आहे, मग ई इथे कुठेतरी लिहून घेतली, ई पेक्षा कमी आहे. त्यानंतर तर क पेक्षा जास्त आहे, क पेक्षा काय आहे, जास्त. कोण, ब ही क पेक्षा जास्त, सो क इकडे येऊन गेला, म्हणजे क कमी आहे ना, बरोबर. त्यानंतर ड ही सर्वात लांब नदी आहे, ड इकडे सर्वात लांब म्हणजे शेवटचं. ओके, त्यानंतर अ ही ई पेक्षा कमी, अ जी नदी आहे ते काय म्हटले, ई पेक्षा कमी. ई इथे आहे, ई पेक्षा कमी म्हणजे इकडे आली अ, बरोबर आहे, इकडे येऊन गेली. पण तू इकडे कुठे कमी आहे ते पुढच्या वाक्यावरून बघा, पण ब पेक्षा थोडी जास्त आहे. ब पेक्षा जास्त म्हणजे इथे ही त्याची फिक्स जागा बरोबर आपण इथे लिहिलेली, ब पेक्षा जास्त. तर लांबींच्या चढत्या क्रमाने नद्या कोणत्या आहेत. चढत्या क्रमाने डायरेक्ट आपल्याला भेटलेलंच आहे, क ब अ ई ड, क ब अ ई ड, हे म्हणजे चौथं जे ऑप्शन आहे हे बरोबर ऑप्शन इथे आहे. त्यानंतर बघा हे शेवटचं आहे, एका सांकेतिक भाषेत मास्टर हा शब्द NZTSFQ असा लिहितात, तर त्या भाषेत पॅकेट हा शब्द कसा लिहावा. तर बघा 2 शब्दांचा जर संबंध जर पाहिला तर पटकन लक्षात येऊन जातंय की एम नंतर एन म्हणजेच या सिक्वेन्समध्ये गेलाय, झेड नंतर ए, झेड नंतर बघा काय इकडे मी लिहून टाकतोय मास्टर, ओके, आणि इथे काय म्हटलंय, एन झेड टी एस एफ आणि क्यू. तर बघा एन नंतर एम येतं, म्हणून मी इकडे असा एरो दाखवला. ओके, एम नंतर एन, सॉरी चुकीचा एरो दाखवला, एम एन. झेड नंतर जर परत जर अल्फाबेट सुरू केला तर इकडे एस नंतर टी, एस नंतर परत टी, त्यानंतर ई नंतर एफ आणि क्यू नंतर आर. म्हणजेच काय, अल्टरनेट शब्द जे आहेत ते फक्त एम नंतर एन, म्हणजेच इकडे बघा सिक्वेन्स जे आहे ती फक्त एकदा च्यापेक्षा एकने जास्त, नंतर च्यापेक्षा एकने कमी, अशा पद्धतीने सिक्वेन्स बनवलेली आहे. तर पॅकेट हा शब्द कसा लिहितील, प्रत्येकामध्ये क्यू आहे बरोबर, पण प्रत्येकाचा जो शेवटचा जो अक्षर जे आहे, तर बघा इकडे 2 वेळा एस दिसतंय, इकडे एफ दिसतंय, टी दिसतंय, डायरेक्ट आपण एलिमिनेट करू शकतो. तर बघा शेवटचा जो संबंध जो आहे बघा, इथे पण 6 अक्षरी आहे, हे पण 6 अक्षरी आहे, सो सिक्वेन्स काही चेंज होणार नाही आहे. सो इथे क्यू नंतर आर. ओके, सो इथे जे आहे बघा टी कोणानंतर एस नंतर असणार आहे, सो हे 2 जे ऑप्शन्स आहेत ते डायरेक्ट एलिमिनेट झालेले आहेत. एस नंतर टी असतं ना, सो इकडे जर टी असेल शेवटचा अक्षर, तर जे सांकेतिक भाषेतला येणारा जो शब्द आहे तो काय पाहिजे, एस पाहिजे. त्यानंतर बघा आता हे जर 2 पाहिला तर
जे एफ इथे सारखंच आहे, जे एफ सारखंच आहे, झेड पण इथे सारखंच आहे, झेड पण फक्त सारखंच आहे. म्हणून बाकीचे बघण्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही. फक्त याच्यामध्ये जो व्हॅरी म्हणजे वेगळा जो आहे, इथे डी दिसतोय, इथे ओ दिसतोय. तर बघा हे कितवं आहे, तिसरं. सी नंतर डी, सी नंतर डी, कारण ओ तर खूप लांबचा आहे. सो हे पण ऑप्शन जे आहे हे चुकीचं आहे, कारण इथे काय एक तर जास्त एक तर कमी असेल. जर इकडे बघायला गेलं तर खरं तर इथे कमीच आहे. सो सी नंतर डी, सी नंतर डी, म्हणजे एस नंतर इथे टी आला तर इथे सी नंतर डी बरोबर इथे येणार आहे. आणि जरी हे जरी नाही बघितलं तरी पण सी आणि ओ यांच्यामधलं जे अंतर जे आहे खूप जास्त आहे. सो हे 1 जे आहे हे आपला ॲक्युरेट आन्सर आहे. सो विद्यार्थी मित्रांनो बघा, हे बौद्धिक चाचणीचे जे क्वेश्चन्स आहेत जास्तीत जास्त सॉल्व करा, आपल्यासाठी खूप चांगलं आहे. ओके, आणि काही अडचण असेल तर विचारा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.